पुस्तकं आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलने SST ज्वेलरच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तकं या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूयात. पुणे येथील सुप्रसिद्ध साहित्यिक पुरुषोत्तम रामदासी यांची इलाटा एडियन खाली ही कथा. अभिवाचन सौ विशाखा जोशी. पाहायला विसरू नका आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार, मी विशाखा जोशी. बोलकी पुस्तकं या कार्यक्रमात इलाटा एडियन खाली ही पुरुषोत्तम रामदासी यांची कथा सादर करत आहे. पुरुषोत्तम रामकृष्ण रामदासी हे पुण्यातल्या नेसवाडिया वाणिज्य महाविद्यालयात 34 वर्ष अर्थशास्त्राचे अध्यापक होते. मराठी साहित्य ही त्यांची पॅशन होती. लहानपणापासून त्यांना वाचनाचं प्रचंड वेड होतं. वाचनातून हळूहळू त्यांच्या मनात लेखनाचं बीज रुजलं. आकाशवाणीवर त्यांनी नभोनाट्य लिहायला सुरुवात केली. आकाशवाणी पुणे केंद्रावरून त्यांनी लिहिलेली 12 मराठी आणि 3 हिंदी नभोनाट्य प्रसारित झाली आहेत. कॉलेजमध्ये अध्यापनाबरोबरच त्यांचं वाचन अधिकच वाढत गेलं आणि त्यातून लेखनाचा परीघ विस्तारला. मासिक आणि दिवाळी अंकात 2023 अखेर त्यांच्या विविध विषयावरच्या 162 कथा, दीर्घकथा आणि 2 कादंबऱ्या प्रकाशित झालेत. आतापर्यंत त्यांचे निर्णय, झेनोफोबिया, मामाचा झाला मामा, दिगंतर, ज्याची त्याची पारंबी, बाईची गोष्ट, डेस्टिनेशन, अंकुर, काळे इंद्रधनुष्य हे 9 कथासंग्रह नामवंत प्रकाशन संस्थांकडून प्रकाशित झालेत. उकियोटो पब्लिशिंग कॅनडा यांनी रामदासींची ओ जुलिया माय डॉटर ही इंग्रजी कादंबरी 2021 मध्ये प्रकाशित केली. प्राध्यापक सुनील पंडित या मित्रासह त्यांनी लिहिलेला गुन्हेगारी कथांचा दे मस्ट डाय हा संग्रह युकियोटो पब्लिशिंग कॅनडाने 2022 मध्ये प्रकाशित केला. याच दरम्यान त्यांनी भागीदारीत 5 चित्रपटांचं लेखनही केलंय. चिरंजीव आईस हे व्यावसायिक नाटकही त्यांनी श्री अष्टेकर यांच्यासोबत लिहिलं, ज्याचे 550 पेक्षा जास्त प्रयोग रंगमंचावर झालेत. ते स्वतः MA अर्थशास्त्र, पारंगत सोशल सायन्सेस, DA शिक्षणशास्त्र शिकलेले असून मानसशास्त्र आणि फिलॉसॉफी या विषयात त्यांना खास रुची आहे. सादर करत आहे इलाटा एडियन खाली. इलाटा, इलाटा, ओह इलाटा, तू पुन्हा इथं बसलीस खिडकीत. कितीदा सांगितलं तुला इथं बसू नकोस. मग मी काय करू ते तुम्ही सांगा. तुम्हाला माहितीये स्कूल बंद पडलंय आणि तुम्ही मला खेळायला बाहेर सोडत नाही. तुला ठाऊक आहे ना बाहेर जाणं किती धोकादायक आहे ते. लहान नाहीस तू आता, 13 वर्ष पूर्ण झालीत तुला. मला सांग, काय दोष होता त्या नॅन्सीचा? कोवळी पोर बिचारी. घरातून उडून बाहेर गेलेला चेंडू आणायला गेली आणि त्या दुष्ट लोकांनी. ममा त्या आठवणीनं शहारली. 2 घरं सोडून पलीकडे राहणारी इलाटाच्याच वयाची नॅन्सी बार्डी अतिरेक्यांच्या गोळीची शिकार झाली होती. तिची आई टाहो फोडून बेशुद्ध झाली होती. तुम्हाला भीती वाटते ना की मी बाहेर गेले तर मलाही रक्ताने आंघोळ घालतील ते लोक. असं बोलू नकोस. रक्ताची आंघोळ? इलाटा हसली. तुम्हाला रक्त या शब्दाची का भीती वाटते? अवतीभोवती रक्ताचे सडे पडत असून देखील. प्लीज इलाटा, फॉर गॉड सेक, ती खिडकी बंद करून घे. म्हणजे माझा एकुलता एक विरंगुळा बंद करू म्हणता? मी इथं बसते ना ती रक्ताची होळी पाहत. तुम्ही मला सांगा, वंश म्हणजे काय? हे काय विचारतेस इलाटा? रेडिओवरच्या बातम्या ऐकते ना. आपल्या देशात वांशिक संघर्ष पेटलाय. बार्डी आणि सुरजी वंशाचे लोक आपल्या अस्तित्वासाठी, स्वातंत्र्यासाठी वांशिक लढाई करतायत. सांगा ना, वंश म्हणजे काय? कशाला असे प्रश्न विचारतेस, ज्या प्रश्नांची उत्तरं मी देऊ शकत नाही असे? तुम्ही चुकीची उत्तरं दिली तरी चालतील, मला कळू दे. वंश म्हणजे असं काय आहे? यासाठी तुम्ही मोठी माणसं एकमेकांना ठार मारता. सांगा ना, इलाटानं आग्रही आवाजात म्हटलं. तेवढ्यात बाहेर मशीन गननी बेछूट गोळ्या झाडल्याचा आवाज आला. इलाटानं खिडकीतनं बाहेर पाहिलं. रस्त्याच्या वळणावर झाडाखाली 3 माणसं तिला कोसळताना दिसली.
तिघांच्या शरीरातून भळभळणाऱ्या रक्ताचा एक मोठा ओघळ काळ्या डांबरी सडकेवर एखाद्या लाल भडक सापासारखा पुढे सरकला. इलाटांनी वळून मम्माकडे पाहिलं. तिनं डोळे मिटले होते. मिटलेल्या पापण्यांमधून अश्रू ओघळले. इलाटांनी आपल्या पुढे टेबलवर ठेवलेली डायरी उघडली. ती पेन उचलणार तेवढ्यात मम्मानं खांद्यावर हात ठेवत तिला विचारलं, इलाटा, कशासाठी विचारतेस असे प्रश्न? इलाटा म्हणाली, तुम्हाला ठाऊक आहे, मी डायरी लिहिते. हे वय डायरी लिहिण्याचं नाही पोरे. मला माहिती आहे, हे वय आहे शाळेत जायचं, अभ्यास करायचं, खेळायचं, हसायचं, बागडायचं. तुम्ही सांगा, 4-5 वर्षापूर्वीपर्यंत मी तेच करत होते ना. मला शाळा खूप आवडायची. आमची सामूहिक प्रार्थना, हे ईश्वरा, आमचे पाय फुला इतके कोमल बनव, म्हणजे आमच्या पायाखाली मुंगीही मरणार नाही. आमचे हात वेलींसारखे कर, आलिंगन द्यायला, वळसे घालायला. मोठी घंटा वाजत असताना आमच्या प्रार्थनेचा सामूहिक आवाज किती मधुर वाटायचा. त्यावेळेचे माझे मित्रमैत्रिणी फिलिप्स, डोरा, गुंथार, डॉल्बी, कॅथोरिस, नेन्सी. शाळेजवळच्या गार्डनमध्ये आम्ही खूप उंदडायचो, फुलपाखरांसारखे. पण एखाद्या सुंदर स्वप्नातून जागं व्हावं आणि वास्तवाचं भान येऊन हबकून जावं तशा स्वरात इलाटा पुढं म्हणाली, पण कसा कोण जाणे. वांशिक संघर्ष सुरू झाला, वाढत गेला. शाळा बंद झाली, घराबाहेर खेळणं बंद झालं आणि आता तर घराच्या बाहेर पाऊल टाकणंही बंद आहे. तुम्हाला राग येईल, पण तुम्हीच सांगा, मी काय करायचं घरात बसून? मी ही डायरी लिहिते कारण माझं मन मोकळं होतं. या खिडकीत मी अगदी सुरुवातीला बसले ना, लहान होते, 8.5-9 वर्षाची. बाहेरचा गोळीबार ऐकून खूप भीती वाटली आणि एकदा प्रथमच पाहिलं माणसाच्या शरीरातून रक्ताचा सडा कसा पडतो ते. एका सुरजीनं बारडीच्या पोटात मोठा सुरा भोसकला तेव्हा. इलाटा, मम्मा कळवळून म्हणाली. इलाटा जणू त्या क्षणांमध्ये गेली होती. आपल्या स्तंद्रीत ती पुढे म्हणाली, त्या रात्री मी जेवू न शकले ना झोपू शकले. जेवढी झोप लागली त्या झोपेत रक्तरंजित स्वप्न मालिका चालू राहिली. रक्ताची नदी पूर आल्यासारखी, प्रवाहात वाहणारी प्रेत. आणि मग मला हळूहळू सवय लागली. रोज या खिडकीत बसून संघर्ष पाहायचा. मनात येणारे प्रश्न, मनात येणारी बरोबर किंवा चुकीची उत्तरं, माझे विचार, सारं सारं काही या डायरीत लिहून काढायचं. तुम्ही जाणता, तिच्या मनात आलं, माझी बिचारी मम्मा आणि तिचा नवरा, माझे डॅड, मोठ्यांची मोठी दुनिया. पण माझ्या मनावरचा आघात. इलाटाच्या डोळ्यासमोर तो प्रसंग जसाच्या तसा उभा राहिला. इलाटाचे डॅड एडियन खाली घरी आले तेव्हा त्यांच्या हातात पुष्पगुच्छ होता. 6 ब्लॅक कॅट कमांडोच्या संरक्षणात ते घरात आले. कमांडोज बाहेर थांबले. फ्लोराकडे आनंदाने आणि काहीशा अभिमानाने पाहत ते म्हणाले, फ्लोरा, तुझा नवरा आज सुरजी लिबरेशन फ्रंटचा अध्यक्ष झालाय. फ्लोरानं काहीशा उसन्या आनंदानं नवऱ्याचं अभिनंदन केलं, पण तिच्या मनातली अस्वस्थता तिला गप्प बसू देईना. हेडी, मला वाटतं तू हे पद घ्यायला नको होतंस. बार्डी लोकांशी आपलं वैयक्तिक वैर नाहीये, मग कशाला या संघर्षात उतरायचं? फ्लोरा माय डिअर, प्रश्न वैयक्तिक वैर असण्याचा नाही. प्रश्न आहे सुरजी वंशाच्या अस्तित्वाचा, स्वातंत्र्याचा. हा देश आमचा होता, आमचा आहे आणि आमचा राहील. सुरजींच्या देशात बार्डी लोकांचं काय काम? फ्लोरा काहीशी निराश होत म्हणाली, एडी, मला तुमच्या राजकारणातलं काही कळत नाही, पण मला माझं घर सुरक्षित हवंय. माझा नवरा, माझी मुलं, मला शांतपणे जगायचंय. एडीनं तिचे हात काहीशा नाराजीने झटकले. फ्लोराचे पुढचे शब्द घशातच विरून गेले. एडीनं तिच्याकडे काहीशा रागाने बघितलं. तो म्हणाला, सुरजी जमातीनं मला मोठ्या विश्वासानं अध्यक्ष बनवलंय आणि तू मला, डॅम इट, वंशासाठी धर्मासाठी प्राण द्यायची तयारी ठेवायची तर तू आपल्या स्वार्थाचा, सुखाचा विचार करतेस? फ्लोरा, समजून घ्यायचा प्रयत्न कर. इलाटालाही समजावून सांग, वंशयुद्ध, धर्मयुद्ध हे पवित्र कर्म आहे.
पवित्र कर्म. आताही त्या आठवणीनं इलाटाच्या तोंडून ते शब्द अभावितपणे बाहेर पडले. काहीशा तुच्छ अलिप्तपणे ती म्हणाली, सॉरी, मी त्यांना डॅड म्हणूच शकणार नाही. त्यांनी SLFचं अध्यक्षपद स्वीकारलं त्याच दिवशी माझे डॅड संपले. माझ्याशी खेळणारे, गप्पा मारणारे, रात्री मला कुशीत घेऊन गोष्ट सांगणारे माझे डॅड, तुम्हाला माहिती आहे का, ते अध्यक्ष झाल्यापासून हिंसाचार वाढलाय. माझी नॅन्सी आणि डॅनियल माझ्याच वंशाचे. सुरजी वंशात जन्म घेतला हा त्यांचा गुन्हा होता का? इलाटाचे डोळे पाणावले. तिनं मम्माकडे पाहिलं. मम्माच्या डोळ्यातून अश्रू घळाघळा ओघळत होते. बाहेर चाललेल्या संघर्षाचं एक कटू फळ तिच्या घरात उगवलं होतं. पोटची पोर हा हा म्हणता अकाली प्रौढ झाली आणि दुरावली. आता ही पोर मनानेही दूर गेली. फ्लोराच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तिला आपले हुंदके आवरेनासे झाले. तिच्या गळ्यातलं लॉकेट हेलकावे देत होतं. त्या लॉकेटला बुलेटच्या आकाराचं एक पदक होतं. इलाटाचा हात अभावितपणे स्वतःच्या गळ्यातल्या लॉकेटकडे गेला. तिचंही लॉकेट मम्मासारखंच होतं. इलाटा उद्वेगाने म्हणाली, आणि हे लॉकेट नाही, हे गळ्यात बांधलेला मृत्यू आहे. बार्डी लोकांचा रक्तपात वाढवणाऱ्या मिस्टर एडियन घालींनी बायकोच्या आणि पोरीच्या गळ्यात बांधलाय. आठवतंय ना हे लॉकेट गळ्यात बांधताना त्यांनी काय सांगितलं होतं ते? त्या बुलेटच्या पदकांमध्ये सायनाइड आहे. दुर्दैवानं आपण दोघीच चुकून शत्रूच्या हाती लागलो तर पुढचा छळ टाळण्यासाठी रेडीमेड मृत्यू. बुलेटची चाळा करत इलाटा क्षणभर गप्प बसली. मुलीच्या तोंडून येणारं विदारक सत्य ऐकून फ्लोराचे हुंदके थांबले. तिला जाणवलं आपण मुलीचं मन कधीच जाणून घेतलं नाही. तेवढ्यात दरवाजावरची बेल वाजली. एकदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा. फ्लोरा घाईघाईने डोळे पुसत खाली आली. कोण असेल? तिनं दारावरची झडप उघडेपर्यंत बेल पुन्हा पुन्हा कर्कशपणे वाजत राहिली. तिनं दार उघडलं आणि ती बघतच राहिली. तिला बाजूला करत एडी, कमांडोज आणि एम्ब्रोसच्या मदतीनं आत आला. त्याची संपूर्ण डावी बाजू रक्ताने माखली होती. कमांडोजनी त्याला सोफ्यावर बसवलं. एम्ब्रोस, काय झालंय? मला सांगाल का कुणीतरी? ती अत्यंत काळजीनं पुढे झाली. एडी त्याही अवस्थेत कठोर वाटत होता. कमांडोजनी एडीचा शर्ट फाडून काढला. फ्लोरा समोरच शर्टाची बाही पडली. तिनं अभावितपणे ती उचलली. एक भोक होतं त्याला. म्हणजे गोळी छातीत जाण्याऐवजी दंडात गेली होती तर. एम्ब्रोस, एडी, मला सांगा कुणीतरी, काय झालंय हे? मला गोळी मारली कोणीतरी. आम्ही त्यांच्या वस्तीवर जो हल्ला केला त्याचा बदला घेतला त्यांनी, पण अयशस्वी बदला. बघ, मी जिवंत आहे. एडी, मला खूप काळजी वाटते. तू त्या बार्डींची. तिचं बोलणं तोडत एडी म्हणाला, बार्डींचे वैयक्तिक वैर नाही असं म्हणाली होतीस ना तू? बघ हे रक्त. त्याच हरामखोर बार्डी लोकांनी हल्ला केला माझ्यावर. माझे 2 कमांडोज मध्ये आले नसते तर आज मी तुला दिसलो नसतो. एम्ब्रोस, सांग तुझ्या मॅडमना. तेवढ्यात दरवाजावरची बेल कर्कश वाजली. त्या आवाजासरशी 4ही कमांडोजनी आपापल्या स्टेनगन दरवाजाकडे रोखल्या. एम्ब्रोस एडीच्या इशाऱ्यासरशी पिस्तुलावर हात ठेवत दरवाजाकडे गेला. त्यानं दाराची छोटी झडप उघडून बाहेर पाहिलं आणि लगेच दार उघडलं. सुरजी फ्रंटचा आघाडी नायक गौरदा घाईघाईनं आत शिरला. त्यानं एडीला सॅल्यूट दिला व म्हणाला, चीफ, सदन एरियात तुम्हाला ताबडतोब यायला हवं. संयुक्त राष्ट्रसंघाचं पथक दुतर्फा गोळीबारात सापडले. हरामी बार्डी गोळीबार थांबवायला तयार नाहीत. जर युनो पथकाला इजा झाली तर आपलं नाव. साऱ्या वेदना विसरून एडी पटकन उठला. नशीब एवढंच की बँडेज बांधून झालं होतं. चला पटकन. हजारो बार्डी मेले तरी चालतील, पण युनोच्या एकाही माणसाला इजा होता कामा नये, असं पुटपुटत एडीनं आपलं खास रिव्हॉल्वर कमरेच्या पट्ट्यात खोचलं आणि तो निघाला. फ्लोराचा अंतरात्मा ओरडत होता, अशा जखमी अवस्थेत जाऊ नकोस एडी. पण ती भेदरलेल्या डोळ्यांनी गप्प बसली. एडी सर्वांना घेऊन लगबगीनं निघून गेला. जाण्यापूर्वी फ्लोराकडे वळून त्यानं 2च शब्द उच्चारले, टेक केअर. त्या बकाल वस्तीतील घाणेरड्या पाणवठ्यावर फ्लोरा नळाखाली आपलं भांड ठेवून उभी होती.
डुकरांची एक मादी आपल्या पिलावळीसह त्या बाजूला येताना दिसताच फ्लोराने हात उभारून तिला पिटाळली. वस्तीतील 2 कुत्री वचावचा ओरडत त्या डुकरांवर धावली. फ्लोराने नळाकडे पाहिलं. पाण्याची धार खूपच बारीक झाली होती. पाणी जायची वेळ झाली होती. या आधीच पाण्यासाठी यायला हवं होतं, पण वस्तीतल्या कजाक बायकांच्या भीतीनं फ्लोरा आली नव्हती. सगळ्यांचं सगळं आटोपल्यावर ती तिथं आली. नळाच्या कठड्यावर काहीतरी चकाकत होतं. फ्लोराने नीट पाहिलं. फुटलेल्या आरशाचा एक तुकडा होता तो. फ्लोराने तो तुकडा उचलला आणि त्यात ती आपलं प्रतिबिंब पाहू लागली. स्वतःचेच डोळे दिसले तिला, निस्तेज, खोल गेलेले. एडी गेला आणि एडी हटवादी होता, वंशाचा दुराभिमानी होता, पण तो होता तोवर सर्व काही होतं. युनोच्या पथकाला वाचवायला गेला आणि तिथंच बार्डींच्या गोळीबारात त्याची चाळणी झाली. एडी गेला. खरंच वाटेना काही काळ. मला टेक केअर म्हणून सांगून गेला, पण स्वतः मात्र केअरलेस राहिला. तो गेला. सर अल्बर्टनी सांत्वन केलं, पण दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी बार्डींनी घरावर जीवघेणा हल्ला केला. घर गेलं, सोनं नाणं गेलं. जीव वाचवून कसं बसं इथपर्यंत पोचलो. उन्हाळ मुलांच्या फिदी फिदी हसण्यानी फ्लोरा भानावर आली. तिनं कावऱ्या बावऱ्या नजरेने इकडं तिकडं पाहिलं. नळाचं पाणी गळणं केव्हाच थांबलं होतं आणि ती दुःखद आठवणींमध्ये हरवून पुतळ्यासारखी उभी होती. हातात फुटक्या आरशाचा तुकडा होता. वस्तीतल्या उन्हाळ आणि टार्गट मुलांना हसण्यासाठी आणखीन काय हवं होतं? जिवंत कार्टून. फ्लोरानं पटकन काचेचा तुकडा फेकून पाण्याचं भांड उचललं आणि ती आपल्या खुराड्याकडे निघाली. मगाशची डुकरीण पुन्हा एकदा आपल्या पिलावळीसह तिच्या वाटेत आडवी आली. ती हेलपाटली. उन्हाळ मुलांना अजून मौज वाटली. फ्लोरा कशीबशी सावरत पुढे गेली. फ्लोरा वाकून घरात शिरली. तिनं पाहिलं, इलाटा एका कोपऱ्यात बसली होती. वडील गेल्यापासून अधिकच गंभीर आणि प्रौढ वाटू लागली होती. फ्लोराने दोघींचं जेवण बनवायला घेतलं. काम करता करता ती म्हणाली, इलाटा, शाळा सुरू होतील पुढच्या आठवड्यात, जाणार ना तू? हो, जाईन मम्मा. फ्लोराच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. मम्मा? इलाटाच्या हाकेनं फ्लोरा भांबावून म्हणाली, काय ग? रद्दीचं दुकान लांब आहे ना इथून? रद्दीचं दुकान? ते कशासाठी? हा ढीग रद्दीत द्यायचा आहे, असं म्हणत इलाटानी बोट दाखवलं. फ्लोरानं तिकडं पाहिलं. एका बाजूला एकावर एक रचलेल्या डायऱ्या होत्या. तुझ्या डायऱ्या रद्दीत द्यायच्या? हो, आपल्या देशातला संघर्ष युनोच्या शांती पथकाने थांबवलाय. ते दिवस संपले. त्या दिवशी डॅडींच्या मृत्यूनंतर युनो पथकाचे चीफ आले होते ना घरी, तेव्हा. इलाटा थांबली. फ्लोराने भाजी चिरता चिरता विचारलं, तेव्हा काय इलाटा? मी डायरी लिहित बसले होते. त्यांना आश्चर्य वाटलं. या मुलीच्या डॅडचा मृत्यू झालाय, दफनविधी थोड्या वेळापूर्वी पार पडलाय, आणि ही मुलगी इतक्या शांतपणे काय लिहित बसलीये? त्यांनी डायरीत डोकावलं आणि वाचतच राहिले. मम्मा, तुलाही त्या दिवशी भेटले ना ते? हो, मिस्टर अल्बर्ट. तुझ्या डॅडींच्या मृत्यूबद्दलचा युनोतर्फे आलेला शोक संदेश द्यायला आले होते ते. पण इलाटा, या डायऱ्या तू? या साऱ्या आठवणी, सारे विचार दफन करायचेत मला. माझे डॅड गेले. रक्तरंजित संघर्ष संपलाय. ते आपलं घर, ती खिडकी, सारं संपलंय. मग या डायऱ्या? खरं तर मी घेणारच नव्हते, पण एक्सक्यूज मी. अपरिचित आवाज ऐकून दोघींनी दाराकडे पाहिलं. दारात एक उंच गोरीपान रिमलेस चष्मा घातलेली व्यक्ती उभी होती. तिच्या हातात छोटी ब्रीफकेस होती. मे आय कम इन? तिनं विचारलं. येस प्लीज कम, फ्लोरानी म्हटलं. मी रॉबर्ट कॉफंट, फ्रान्समधून आलोय. आपण मिसेस फ्लोरा खाली? हो. मी आपल्याला खूप शोधलं. मला थोडं पाणी मिळेल का? आय एम सॉरी, असं म्हणत फ्लोरा पाणी देण्यासाठी वळली. तिनं एक ग्लास उचलला. त्या ग्लासकडे बघून ती स्वतःच संकोचली. एकेकाळी आपल्या घरात चायनीज डिझाईनचे, इटालियन कटवर्कचे कितीतरी प्रकार होते ग्लासचे, पण आज तुमच्यासारख्या उच्चभ्रू माणसाला इथं पाहून मी भान विसरले. सॉरी. पाणी देत फ्लोरानं दिलगिरी व्यक्त केली. इट्स ऑल राईट,
असं म्हणत त्यानं पाणी संपवलं आणि तो बोलू लागला, मी फ्रान्सच्या नामांकित वर्ल्ड मीडिया पब्लिशिंग हाऊसचा चीफ आहे. युनोच्या मिस्टर अल्बर्टनी इथल्या वांशिक संघर्षाबद्दल टाइम मॅगझिनमध्ये एक आर्टिकल लिहिलं होतं. त्यामध्ये त्यांना मिस्टर एडियन घाली आणि त्यांची मुलगी इलाटा आणि मुख्य म्हणजे तिनं लिहिलेल्या डायऱ्या याविषयी खूप लिहिलं होतं. मिसेस फ्लोरा हीच ना ती मुलगी? कोफंडनी स्मित करत इलाटाकडे पाहिलं. येस सर. ग्लॅड टू मीट यू इलाटा, असं म्हणत त्यानं तिच्याशी हस्तांदोलन केलं. आम्ही आपल्यासाठी काय करू शकतो? फ्लोराने विचारलं. आमच्या हाऊसनी त्या डायऱ्या छापायचं ठरवलंय. माझ्या डायऱ्या छापणार? चकित होत इलाटानी मोठ्या आवाजात विचारलं. कोफंडने स्मितहास्य करत होकारार्थी मान हलवली. फ्लोराकडे पाहत इलाटाने आश्चर्य व्यक्त केलं. फ्लोरालाही अचंबा वाटत होता. इलाटा कोफंडकडे वळून म्हणाली, अहो त्यात विशेष काहीच नाही. त्या काळात शाळा नव्हती, खेळायलाही मिळत नव्हतं, बाहेर जाता येत नव्हतं. बाहेर रक्तरंजित धुमश्चक्री चालू होती. ते पाहून त्यावेळी माझ्या मनात जे काही आलं ते मी लिहिलंय. एका छोट्या मुलीनं लिहिलेल्या डायऱ्या आहेत त्या डायऱ्या आमच्या दृष्टीने लाख मोलाच्या आहेत. आपल्याला आम्ही त्याचा भरपूर मोबदला देऊ. दोघींनी एकमेकीकडे पाहिलं. कोफंड सुहास्य मुद्रेने पुढे म्हणाला, आपण होकार दिलात की आम्ही तुम्हा दोघींना फ्रान्समध्ये घेऊन जाऊ. तुम्ही आमचे पाहुणे म्हणून राहत इथं. आम्ही तुमच्याशी करार करू. तुम्ही मागाल तेवढी रॉयल्टी देऊ तुम्हाला. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आत्ताच सांगतो, फार मोठा प्रकाशन समारंभ आम्ही आयोजित करणार आहे. त्यामध्ये खूप सेलिब्रिटीज उपस्थितीत राहतील. मिस इलाटा, तुमचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल. आम्ही तयार आहोत, फ्लोराने घाईघाईने म्हटलं आणि इलाटाला तिनं जवळ घेतलं. नाहीतरी ह्या देशात आमचं काय राहिलंय, ती उद्विग्नपणे म्हणाली. ठीक आहे, थँक्स मिसेस फ्लोरा. थँक्स मिस इलाटा. आता मी तासाभरात पुन्हा येतो. आपण तोवर इथलं सारं आवरून ठेवावं. बाकी इथून बरोबर घ्यावं असं काही खास दिसत नाही, मात्र त्या डायऱ्या जरूर घ्या. दोघींचाही विश्वास बसत नव्हता. आयुष्याला मिळालेल्या अनपेक्षित कलाटणीनं दोघींचं आयुष्य बकाल वस्तीतून एकदम 5 स्टार हॉटेलमध्ये आलं होतं. रॉबर्ट कॉफंटनं दिलेलं प्रत्येक वचन पाळलं होतं. 1.5 महिना पार्क हयात पॅरिस या आलिशान हॉटेलमधल्या सूटमध्ये राहून त्यांनी परमोच्च सुख उपभोगली. प्रकाशन समारंभ म्हणजे तर सुखाचा सन्मानाचा कळस ठरला होता. जगभरातल्या प्रसिद्ध टीव्ही चॅनलनं इलाटाला झगझगीत प्रकाशानं नाव घातलं होतं. इनोसंट एक्सप्रेशन्स या नावाने प्रकाशित झालेल्या डायरीची पहिली एडिशन हातोहात खपली आणि पुढील आवृत्तीच्या आगाऊ नावनोंदणीसाठी गर्दी उसळली. रॉबर्ट कॉफंट इलाटाला फुलासारखं जपत होता. फ्लोराला तर आपली पोरगी देवापेक्षा जास्त महत्वाची वाटू लागली. इलाटाला 14वं संपून 15वं वर्ष लागणार म्हणून कॉफंटने तिच्या बर्थडेचा जंगी सोहळा आयोजित केला आणि त्याच रात्री तिच्या समोर नवा प्रस्ताव मांडला. विविध चॅनल्सवर इलाटाचा डायरी वाचनाचा प्रोग्राम. फ्लोरानं तो मान्य केला आणि इलाटाच्या आयुष्याला लाईट्स, कॅमेरा, साऊंड या गोष्टी चिकटल्या. CBS चॅनलवर इलाटाने प्रथम वाचन केलं. तिच्या डॅडचा रक्तबंबाळ मृतदेह पाहून दफनविधी उरकून आल्यावर इलाटानं लिहिलेलं शेवटचं पान असं होतं. आज माझे डॅड अंतिम प्रवासाला निघून गेले. त्यांनी या प्रवासाला जावं हे त्यांनी नाही, दुसऱ्याच कोणीतरी ठरवलं होतं, सक्तीनं. एम्ब्रोसनी मम्माला आणि मला हॉस्पिटलमध्ये डॅडचा मृतदेह दाखवला. रक्तबंबाळ देह. मी आजवर अनेक मृतदेह पाहिलेत या खिडकीतून, रक्ताने माखलेले. तसाच हाही एक मृतदेह. फरक एवढाच की त्या मृतदेहांशी माझं नातं नव्हतं, पण हा मृतदेह होता माझ्या डॅडींचा. पण ते मृतदेह सुद्धा कुणाच्या तरी डॅडचे, अंकलचे किंवा मम्माचे होते ना. मम्मा ओक्साबोक्शी रडत होती, पण मला रडू आलं नाही. या वांशिक संघर्षानं, धर्मयुद्धानं माझं बालपण संपवलं. माझंच का, माझ्यासारख्या अनेक मुलांचं. उमलत्या मनाचे दगड बनवले या संघर्षाने. का भांडतात हे लोक वंशावरून, धर्मावरून? का का
डायरीचं वाचन संपलं तेव्हा इलाटाचे डोळे अश्रूंनी भरून आले. हा कार्यक्रम लोकांना तुफान आवडला आणि मग चक्र सुरू झालं. चॅनलवाल्यांनी इलाटाचा कार्यक्रम जाहीर करायचा अवकाश की जाहिरातीसाठी प्रचंड बुकिंग यायचं. 5-10 सेकंदांच्या जाहिरातीसाठी हजारो डॉलर्स मोजायला जाहिरातदार तयार व्हायचे, कारण इलाटाच्या कार्यक्रमासाठी TRP हायेस्ट राहायचा. 6 महिने कसे गेले ते कळलंच नाही. साऱ्या सुखसोयी होत्या, पण इलाटाला कशातच रस वाटेनासा झाला. श्रीमंतीनंतर जे दारिद्र्य येतं ते माणसाला हळवं बनवतं, आणि दारिद्र्यानंतर पुन्हा ऐश्वर्य संपन्नता येते तेव्हा त्या ऐश्वर्यातला पोकळपणा जाणवतो अंतर्मनात. इलाटाच्या मनाची अवस्था काहीशी अशीच होत राहिली. तिनं आपल्या सोनेरी मनगटी घड्याळात पाहिलं. रात्रीचा 1:30 वाजला होता. गुबगुबीत आलिशान बेडवर तिची मम्मा सुखनैव झोपली होती. तिनं मम्माकडे निरखून पाहिलं. मम्माचा मूळचा गोरा रंग आताशा खूप उजळला होता. मध्यंतरीच्या कष्टामुळं कृश झालेलं शरीर पुन्हा भरलं होतं. नकळतपणे इलाटाचं लक्ष आरशाकडे गेलं. तिनं स्वतःला आरशात निहाळलं. आपण सुंदर दिसतो आणि नवतारुण्याच्या रसरशीत खुणा अंगभर उमटू लागल्यात हे तिला जाणवलं. पण आपले डोळे, या डोळ्यात चैतन्य नाही. शेवाळानं झाकलेल्या आड रानातल्या एखाद्या डोहासारखं गूढ आणि उदास वाटतात आपले डोळे. काय मिळवलं मी? बँक बॅलन्स, प्रसिद्धी. आज अमक्या राष्ट्राध्यक्षांबरोबर, उद्या तमक्या अँबॅसिडर बरोबर. कॅमेऱ्याचे फ्लॅशेस डोळ्यापुढं अंधेरी येईपर्यंत चकाकत राहणारे. ज्या निरागसपणे डायऱ्या लिहिल्या त्या निरागसतेचा बाजार झालाय का मी केला? डायरीच्या वाचनाचा TV शो म्हणजे तर भावनांचा लिलाव, आणि तो लिलाव कुणाच्या जीवावर? पाहता पाहता डोळ्यासमोर चालते बोलते आप्त स्वकीय निष्प्राण झाले त्यांच्या जीवावर. नॅन्सी मेली, गुंथार मेला. त्या दिवशी माझे अश्रू डायरीच्या पानावर पडले. कॅमेरामननी त्या अश्रूचा, त्या डागांचा, अस्पष्ट झालेल्या शब्दांचा क्लोजअप घेतला. माझं दुःख एनलार्ज करून दाखवलं. कुठं गेला माझ्या भावनांचा हळवेपणा? हेच मिळवायचं होतं का मला? पैसा, प्रसिद्धी, झगमगाट? नाही नाही. इलाटा अत्यंत अस्वस्थपणे उठली आणि बाल्कनीत आली. हवेत शीतल गारवा होता. त्या हवेनं तिला जरा बरं वाटलं, पण उलट सुलट विचारांनी तिचा पिच्छा सोडला नाही. उद्या चॅनल फॉर यू साठी डायरी वाचनाचा कार्यक्रम करायचा आहे. परवा 3ऱ्या आवृत्ती प्रकाशनाचा सोहळा आहे. इनोसंट एक्सप्रेशन्स. पुन्हा मीडिया, पुन्हा मुलाखती, 30 प्रश्नोत्तर. अगदी सुरुवातीला त्या प्रश्नांची उत्तरं देताना ते क्षण जिवंत व्हायचे. डोळ्यात अश्रू आपसूक यायचे, पण आताशा तो घहीवर येत नाही. मग कॉफंट, ग्लिसरीनची छोटी बॉटल घेऊन तयारच असतात. शी, काय करावं? हे सगळं कसं टाळावं? दूर दूर जायचं या सगळ्यापासून. मी या गर्दीत असूनही एकटी आहे. मम्मा तर केव्हाच हरवली आहे या गर्दीत. इलाटा सैरभैर झाली. विचार करून तिचं डोकं भणभणायला लागलं. आणि अचानक वीज चमकावी असा एक नामी विचार तिच्या मनात आला. येस, ती स्वतःशीच बोलली आणि तिचं मन एकदम शांत झालं. निवांतपणे ती बेडवर पहुडली. चॅनल फॉर यूचा स्टुडिओ जय्यत तयार होता. इलाटाच्या कार्यक्रमासाठी चॅनलनी खास सेट उभारला होता. सेटवर पार्श्वभूमीला बनवलेलं म्युरल सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं. अनेक हत्यारं, अनेक मृतदेहांमध्ये दाखवून म्युरल बनवणाऱ्या कलावंतांनी मधोमध एक कबूतर चितारलं होतं, आणि त्या कबुतराच्या मानेवर इलाटासारख्या मुलीचा निरागस चेहरा दाखवला होता. इलाटा सेटच्या मधोमध असलेल्या खुर्चीत बसली. पलीकडच्या बाजूला कोफोंट अत्यंत खुशीत शीळ वाजवत आला. चॅनलच्या ऑफिसमधून भरभक्कम रकमेचा चेक त्यानं नुकताच कोटाच्या खिशात टाकला होता. दुसऱ्या बाजूला असलेल्या खोलीत फ्लोरा आरामात बसली होती. तिला 10 मिनिटापूर्वी कॉफंटनी $25,000 चेक दिला होता. फ्लोरानं मॉनिटरवर दिसलेल्या इलाटाकडे कौतुकाने पाहिलं. ही पोर म्हणजे सोन्याची खाण आहे या विचारानं फ्लोरा आत्मसंतोषाने हसली. डायरेक्टर बॅरीनं कॅमेरामनला रेडी करून हवेत बोटं उचलली. इलाटा त्याच्या इशाऱ्याकडे पाहत होती. 5, 4, 3,
2, 1. एक बोट आडवं, दुसरं उभं. टेक. इलाटाने कॅमेराकडे पाहिलं आणि म्हणाली, हा कार्यक्रम पाहणाऱ्या तमाम प्रेक्षकांना माझा इलाटा एडियन खालीचा नमस्कार. आय नो तुम्ही माझ्या डायरीत लिहिलेले शब्द ऐकायला उत्सुक आहात, पण आज मी डायरी वाचणार नाही. डायरेक्टर बॅरीनी चमकून बघितलं. तो इलाटाला खुणावू लागला. कॉफन देखील बावरला. इलाटाला खुणावू लागला, पण इलाटानं त्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत पुढे म्हटलं, पहा, कार्यक्रमाचे डायरेक्टर मिस्टर बॅरी आणि मला रेड कार्पेट ट्रीटमेंट देणारे मिस्टर कॉफन माझ्या या उत्स्फूर्त बोलण्याने किती अस्वस्थ झालेत. मला खाणाखुणा करतायत. प्री प्लॅन कॅल्क्युलेटेड इनोसंट एक्सप्रेशन्स व्यक्त करण्याऐवजी आज ही पोरगी काय भलतच बोलू लागली आहे, या विचारांनी सर्वजण भांबावले. हा लाईव्ह प्रोग्राम आहे ना प्रेक्षक हो, हा कार्यक्रम कुणीही बंद करू शकेल, पण मला खात्री आहे की असा ते मूर्खपणा करणार नाही. घराघरात इलाटाचा कार्यक्रम पाहणारा प्रत्येक जण अचंबित होत टीव्ही सेट पुढे झुकला. काहींनी आपल्या फ्रेंड सर्कलला मेसेज दिला, चॅनल फॉर यू चालू कर, जस्ट डू इट अँड वॉच इट. जीवाचा कान करून सर्वजण इलाटा काय बोलते ते ऐकू लागले. इलाटा पुढे म्हणाली, आज मी डायरी वाचणार नाही, कारण मला उबग आलाय त्या डायरीचा, त्यातल्या निर्जीव झालेल्या शब्दांचा. उबग आलाय या सर्कशीचा. येस, माझ्या भावनांची सर्कस झाली आहे आणि मी एक प्राणी, दौऱ्यावर जाणारा, मुलाखती देणारा, खोटं खोटं हसणारा आणि ग्लिसरीनचे अश्रू घालणारा एक प्रदर्शनीय प्राणी. नशीब माझं की माझ्या गळ्यात दयाळू कॉफन साहेबांनी पट्टा बांधला नाही. इलाटा उपहासाने हसली आणि क्षणभर गप्प बसली. तिच्या डोळ्यांच्या कडा स्वतःविषयी कणवाल्यांनी ओलावल्या. स्टुडिओमध्ये कमालीची शांतता होती. कॉफंटला काय करावं ते सुचत नव्हतं. चॅनलच्या ऑफिसात शेकडो फोन कॉल्स येत होते आणि सांगत होते, कार्यक्रम मध्येच बंद करू नका. काहींनी विनंती केली तर काहींनी धमकी दिली. इलाटानी एक आवंडा गिळाला व ती पुढे म्हणाली, तुम्ही माझ्या डायरीला दाद देता याचा अर्थ असा नाही का होत की तुम्हाला रक्तरंजित वर्णन आवडतात. एका लहान मुलीच्या भावनांवर झालेले आघात आणि त्यावेळेचं दुःख याचं प्रदर्शन तुम्हाला आवडतं. दुःखाचं प्रदर्शन, डेकोरेटिव्ह दुःख तुम्ही एन्जॉय करताय. वंशयुद्धाचा, धर्मयुद्धाचा तिटकारा वाटण्याऐवजी सर्वांनाच वंशयुद्धाच्या मी पाहिलेल्या, लिहिलेल्या चटपटीत घटना आवडतात. ज्या धर्मयुद्धानं, वंशयुद्धानं माझं आणि माझ्यासारख्या हजारो मुलांचं बालपण उद्ध्वस्त केलं, भावविश्व संपवलं, त्याच युद्धाच्या सावल्या आता माझं तारुण्य झाकळू पाहतायत. गेलेलं माझं बालपण तर मला परत मिळणार नाही, पण आता या सर्कशीत मला माझं तारुण्य घालवायचं नाहीये. खरं तर मला रममाण व्हायचं होतं. शाळेमध्ये, कवितांमध्ये, शाळेच्या लयबद्ध प्रार्थनांच्या स्वरांमध्ये मला रममाण व्हायचं होतं. माझ्या सवंगड्यांमध्ये, बागेतल्या फुलपाखरांमध्ये आणि मम्माच्या कुशीत, डॅडच्या कुशीत स्वतःला विसरून जायचं होतं. सारं संपलं आणि आता भावविवश होत इलाटा क्षणभर थांबली. डायरेक्टर बॅरी सुद्धा खजील झाला. आपण स्वतःला डायरेक्टर म्हणून घेतो, पण एका कुमारवयीन तरुणीच्या मनाची, भावनांची दिशा आपल्याला कधीच समजली नाही. कॉफेंटी काहीसा उद्विग्न झाला. त्याच्या निगरगट्ट धंदेवाईकपणाचं कवच काहीसं सैलावलं. त्यानं सहानुभूतीनं इलाटाकडे पाहिलं. इलाटानं स्वतःचे पाणावलेले डोळे टिपले व कॅमेराकडे रोखून पाहत ती पुढे म्हणाली, हा माझा शेवटचा कार्यक्रम. मला हजारो लाखो डॉलर्स नकोत, 5 स्टार लाईफ नको. मला जगायचं एक माणूस म्हणून, फक्त एक सामान्य व्यक्ती म्हणून. मला माझा इतिहास विसरायचा आहे, माझा वंश, धर्म, जात विसरायची आहे. म्हणून मी आज तुम्हा सर्वांचा निरोप घेतेय. माझ्या मम्माचा सुद्धा. माझा शेवटचा नमस्कार स्वीकारा आणि माझ्या मागे येऊ नका. प्लीज, कृपया माझ्या मागे येऊ नका. मला एकटं सोडा, मोकळं सोडा. या स्टुडिओतून मी बाहेर पडून वाट फुटेल तिकडे जाणार आहे. माझ्या मागे येऊ नका, नाहीतर मी. इलाटाने क्षणभर विसावा घेतला आणि आपल्या गळ्यातलं
सोनसाखळीला असलेलं बुलेटचं पदक कॅमेऱ्यासमोर धरत ती म्हणाली, नाहीतर मी या पदकात असलेलं सायनाइड खाऊन स्वतःला संपवीन. येस, आय मीन इट. तसं झालं तर कदाचित तुम्ही माझा मृत्यू सोहळाही स्पॉन्सर कराल, पण मग लोक तुम्हाला क्षमा करणार नाहीत. तेव्हा प्लीज मला निरोप द्या. थँक्स एव्हरीबडी फॉर एव्हरीथिंग. इलाटा उठली आणि शांतपणे स्टुडिओच्या बाहेर पडली. संमोहन झाल्यागत सर्वजण जागच्या जागी खिळून तिच्याकडे पाहत होते. फ्लोरा समोर दिसताच इलाटानी पदक हाताशी धरलं. त्या सरशी फ्लोराची पावलं गोठली. इलाटा इमारतीबाहेर आली. बाहेर मीडियावाल्यांची प्रचंड गर्दी होती, पण स्टॅच्यूची शपथ दिल्याप्रमाणे सर्वजण स्तब्ध होते. इमारतीच्या विस्तीर्ण पायऱ्या उतरून इलाटा खाली गेली. तिनं रस्ता ओलांडला आणि पलीकडच्या अंधारात ती विलीन झाली.